किरणजी, या हिंदीच्या अप्रत्यक्ष सक्ती बाबतीत तुम्ही कशा प्रकारे पाहताय? तुमचं काय मत आहे किरण मानेजी? महाराष्ट्रातल्या लहानग्या लेकरांना पहिलीपासून हिंदीची अप्रत्यक्ष सक्ती करण्याचा सरकारचा हा निर्णय ना, तो अतिशय क्रूर, असंवेदनशील, अविवेकी, अविचारी आणि मराठीसाठी घातक आहे असा माझा आरोप आहे. त्यामुळे या निर्णयाला मी तीव्र शब्दात विरोध करतो आणि त्याचा निषेध करतो. आणि हे सगळं मी जे करतोय ते हिंदीच्या द्वेषापोटी नाही, बरं का. हिंदीचा द्वेष नाही, कुठल्याच भाषेचा द्वेष नाही. सगळ्या भाषा चांगल्याच आहेत, पण मराठी ही जगली पाहिजे. मराठीविषयीचं प्रेम, तिच्याविषयी असलेली काळजी आणि तिच्या रक्षणाची आपल्यावर असलेली जबाबदारी याचं भान मला आहे, म्हणून मी हे बोलतोय. एकतर तुम्ही लक्षात घ्या, आज महाराष्ट्रातल्या बहुतांश घरामध्ये मुलांचे आईबापच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेत. मुलं सोडा, मुलांचे आईबाप कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे जन्मापासून मुलांच्या कानावर कायम अशी हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी पडलेली आहे. ते मूल बोबड्या बोलातून संघर्ष करत कसं बसं नीट बोलायला शिकतंय आता, आणि ते शाळेत जातं तेव्हा पहिलीपासूनच त्याला आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे कळायला पाहिजे. मराठी भाषेची गोडी लागायला पाहिजे.